सार्वजनिक गणेशोत्सवाच्या 86व्या वर्षात दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यावर्षी आम्ही कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्राच्या निर्मितीची कथा आपल्या समोर सादर केली आहे. भक्तगणांनो, रावणाच्या कठोर तपस्या माते, आपण अगदी उचित चिंता व्यक्त केली. आत्मलिंग प्राप्तीनंतर लंका देश अधिकच प्रबळशाली आणि दिग्विजयी होईल. त्याचा उन्मत्तपणा वाढवून देवतांना त्रास होईल. म्हणून चिंताग्रस्त देवदेवतांनी मला पार्वती पुत्र गणेशाला विनंती करण्यासाठी पाठविले आहे. तेव्हा हे गणराया, लंकादेश आत्मलिंग घेऊन लंकेस पोहोचता कामा नये. आपण सर्वज्ञ आहात, आपणच यातून मार्ग काढावा. तेव्हा गणराय बोलतात, तथास्तु. रावण आत्मलिंग घेऊन लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना गणेश त्यांच्या मार्गात बालगुराखीचे रूप घेऊन गुरे चालू लागतो. सूर्यास्त जवळ येऊ लागल्या कारणाने रावणाची संध्या विधीची वेळ झालेली असते आणि आत्मलिंग तर जमिनीवर ठेवू शकत नाही. या चिंतेत असताना त्याला गुरे राखीत असलेला गुराखी दिसतो. रावण त्या गुराख्यास विनंती करतो, हे बालका, मी समुद्रात जाऊन संध्या करून येईपर्यंत हे आत्मलिंग सांभाळावे आणि मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेवू नकोस. बाल गुराखी रूपी गणेश बोलू लागतो, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरून राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणास 3 वेळा हात मारेल, तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या, अन्यथा मी ते जमिनीवर खाली ठेवेन. गुराख्याचे म्हणणे मान्य करून रावण संध्येस निघून जातात. इकडे रावण गेल्याचे पाहून रावणाची संध्या सुरू असताना गणेश घाईघाईने रावणास 3दा हात मारतो आणि रावण शिवलिंग खाली ठेवू नकोस असे हात